पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नेहमीच कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते होते व कार्यकर्त्यांना सहकार्य करून त्यांच्यात असणाऱ्या कार्यकर्त्यातून नेता बनविणारे नेतृत्व म्हणून अजितदादांकडे पाहिले जात होते। पण नियतीपुढे आपले काही चालत नाही, दादा आपल्यातून अचानक गेले। आज अजितदादा जाऊन 5 महिने पूर्ण झाले असून त्यांच्या 5व्या मासिकानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू मुलींना सायकल व 1000 वह्यांचे वाटप पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते व युवा नेते प्रणव परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत विद्यालय पंढरपूर येथे करण्यात आले। यावेळी नगरसेवक संजय बनपट्टे, निखिल परचंडे, गणेशभाऊ आदरराव, विजय अभंगराव, बाबा चव्हाण, दत्ता भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मोहम्मद उस्ताद, दिलीप कोरके, अमोल परबतराव, सारंग महामुनी, युवराज मुचलंबे, प्रदीप तांदळे, पंकज पवार, विकी अभंगराव, ऋषिकेश रायबान यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय लोकनेते अजितदादा पवार साहेब हे आपल्यातून जाऊन काल 5 महिने पूर्ण झाले। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना दादांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या दादांच्या जाण्यानंतर सुद्धा त्या कुठं तर आपल्या सामाजिक उपक्रमातून आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत। कारण मी माझं खऱ्या अर्थानं भाग्य समजतो, कारण अजितदादासारख्या नेत्याचा कार्यकर्ता होण्याचं भाग्य मला लाभलं। कारण भविष्यात अजितदादासारखा नेता होणं हे भविष्यात होईल न होईल हे काही कल्पना नाही, पण अशा नेत्याचा कार्यकर्ता म्हणून आपण काम केलं याचा नक्कीच अभिमान मला आहे। आणि त्या गोष्टीचं एक स्मरण असावं की बाबा त्या नेत्याचं आपण काम केलं, त्या नेत्यानं आपल्याला महाराष्ट्रात ओळख निर्माण करून दिली। कारण मालक राजकारण करत असताना एकतर वारसा लागतो नाहीतर पैसा लागतो। माझ्याकडे तर ह्या दोन्ही गोष्टी नाहीत, तरीसुद्धा केवळ अजितदादाचा एक कार्यकर्ता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख झाली। आणि ती ओळख जपत असताना अजितदादाच्या नावाला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं काम करत असताना आपल्या पंढरपूर शहरामध्ये जे सामाजिक राजकीय काम करतोय त्या कामाची ही सायकल वाटप दरवर्षी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात घेत असतो कार्यक्रम। वही वाटप असेल, सायकल वाटप असेल, पण नीतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं। म्हणून आज दादांना जाऊन 5 महिने झालं, तरी या 5 महिन्यात आज 5 मुलींना सायकल आणि 1000 वही वाटप करण्याचा मानस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मानात धरला। 15 जुलै ते 22 जुलै खऱ्या अर्थानं अजितदादांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक सेवा सप्ताह म्हणून आयोजित करण्यात आला आहे। पण आपल्या इथं वारी असल्यामुळं तो वाढदिवसाचा कार्यक्रम मी म्हणजे ऑगस्ट महिन्यात मी घेतोय। तर ही फक्त एक सामाजिक जाणीव ठेवून मग शहरात वृक्षारोपण असेल, वही वाटप असेल, सायकल वाटप असेल, खऱ्या अर्थानं लांब पल्ल्यावरून येणाऱ्या मुली काय अडचणी असते त्या मुलींना माहीत राहते
म्हणून त्यांना दरवर्षी अजितदादाच्या वाढदिवसानिमित्त सायकल वाटप करतो. पण आज माझं दुर्भाग्य म्हणावं लागेल की दादाच्या 5व्या मासिकला सायकल वाटप करण्याचं कमनशिबीपणा माझ्या वाट्याला आला. पण ठीक आहे बाबा, त्या माध्यमातून का होईना दादाच्या आठवणी कुठं तर जपत हे पुढं काम चालू ठेवतो आहे. दादांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी पुढील मान्यवरांना मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगतो की आदरणीय प्रणव मालक परिचारक यांनी मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या स्मृतीला प्रथमपणे मी विनम्रपणे नतमस्तक होतो. आज त्यांच्या 5व्या मासिकाच्या निमित्ताने त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमचे सहकारी मित्र सन्मान्य श्रीकांताबा शिंदे व त्यांचे सर्व परिवार, पंढरपूर तालुका शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं आपल्या यशवंत विद्यालय या ठिकाणी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. या प्रसंगी उपस्थित असलेले नगरपालिका मुख्याधिकारी सन्मान्य रोकडे साहेब, उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गणेश भाऊ, नगरसेवक संजय बनपट्टे, सर्वच मान्यवर, सगळ्यांची काय नावं घेत नाही कारण सगळेच एकदम जीवाभावाचे सहकार्य आहेत. सर्व मान्यवर, या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षिका, सर्व विद्यार्थी, खरं म्हणजे दादांच्या पुढं आपल्याला स्वर्गवासी लावावं लागते ही सगळ्यात मोठं आपल्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे. कारण सतत जनतेसाठी काम करणारा व्यक्ती म्हणून दादांनी महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जसं आता श्रीकांत आबांनी सांगितलं की दादांचा कार्यकर्ता होण्याचं भाग्य खऱ्या अर्थाने मला सुद्धा एक अभिमान वाटावा. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यातनं निघून गेले. ही खूप मोठी पोकळी ही पुढच्या अनेक पिढ्यांसमोर या ठिकाणी तयार झालेली आहे. परंतु जन्म आहे म्हणल्यावर मृत्यू आहेच, हे काय कुणाला म्हणजे अटळच आहे. त्यातून सुद्धा दादांनी जे योगदान महाराष्ट्राच्या गतिमान वाटचालीसाठी दिलेलं आहे त्याचं स्मरण करून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करणं ही खरं म्हणजे सगळ्यांचीच एक प्राथमिक जबाबदारी आहे. आणि त्या अनुषंगाने दादांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या जाण्यानं जे समाजामध्ये एक मोठी पोकळी विकासात्मक वाटचालीमध्ये झालेली आहे ती कधीच भरून निघणार नाही. परंतु त्यांचं व्यक्तिमत्व ही पुढच्या अनेक पिढ्यापर्यंत चिरकाल राहावं या दृष्टिकोनातनं त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या म्हणजे 5व्या मासिकच्या निमित्ताने आज हा सामाजिक उपक्रम होतोय. खरोखर या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितच दादांचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्या या लहान छोट्या मुलांना प्रेरणादायी कसं होईल या दृष्टिकोनातनं आज सामाजिक उपक्रम श्रीकांत आबांनी घेतला आहे. जसं आत्ता त्यांनी सांगितलं की सामान्य कुटुंबामधनं येऊन अतिशय हलाखीची परिस्थिती असताना सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणामध्ये श्रीकांत आबांनी आपलं नाव मिळवलं. याच्या पाठीमागं दादांसारख्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर असलेला हात, समाजापाशी प्रती असलेली तळमळ या दृष्टिकोन हेरूनच दादांनी श्रीकांत आबासारख्या व्यक्तिमत्वावर कायमच हात ठेवला. आणि त्या माध्यमातून आज पंढरपूरमध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून श्रीकांत आबा नेहमीच प्रयत्नशील असतात. खरं तर आज दादांप्रती आठवणी जागवत असताना बोलावं तेवढं कमी आहे. इतके दादांनी महाराष्ट्रासाठी विशेष करून पंढरपूर शहर आणि तालुक्यासाठी करून ठेवलेला आहे. परिचारक कुटुंबाचा तर पहिल्यापासूनचा सहवास हा दादांच्या सोबत राहिलेला आहे. स्वर्गीय मोठे मालक असतील, प्रशांत मालक आहेत, आम्ही सगळे. त्यामुळं निश्चितच जी चेतना आपल्याला दादांनी या कामाच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत दिली आहे ती चेतना जागवणं, त्यांच्या स्मृतीप्रती या ठिकाणी संवेदना व्यक्त करणं आणि दादांना अभिप्रेत असलेला समाज घडवणं, त्या सामाजिक सेवा करणं हेच खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली आदरांजली असणार आहे.
त्यामुळं अशा एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, तितक्याच भावनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं. त्याबद्दल संयोजकाचं, श्रीकांत आबा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्वांचंच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा दादांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो, आदरांजली व्यक्त करतो. आणि आपण हा कार्यक्रम, स्तुत्य उपक्रम घेतला. खरं तर दर महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक सेवा आबांच्या माध्यमातून होती. आज 5वा महिना पूर्ण होतोय. निश्चितच दादांना विसरणं इतक्यात तर नक्कीच शक्य नाही, इतक्यात नाही, कधीच शक्य नाही. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रती समाजामध्ये एकरूपता निर्माण करून जे चांगलं आहे ते करण्याचा प्रयत्न दादांनी आयुष्यामध्ये केला. मग प्रसंगी कुणाला काय वाटतं याचा विचार न करता ज्या माध्यमातून समाजाला चांगल्या काहीतरी बदल घडतील अशा गोष्टी करण्यामध्ये दादांनी मोठं योगदान दिलेलं आहे. असा महाराष्ट्राला लाभलेला लोकनेता पुन्हा होणे नाही. त्यामुळं दादांच्या आठवणींना या ठिकाणी जेवढ्या काढता येतील तेवढ्या कमी आहेत. परंतु त्यांचा कार्यक्रम आज या निमित्ताने होतोय. खरोखर गरजू मुलामुलींना या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप होतंय. मी या सर्व उपक्रमाला व्यक्तिगत माझ्या वतीनं, परिचारक कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण मिळून दादांचं एक चांगलं या ठिकाणी लक्षात राहतील अशा पद्धतीचं आपण नाव दादांचं या ठिकाणी पंढरपूरमध्ये करूयात, की जेणेकरून त्यांचं योगदान पंढरपूर शहराच्या, तालुक्याच्या विकासामध्ये निश्चितच अग्रक्रमाने या ठिकाणी घेतलं जाणार आहे. त्यामुळं अधिक न बोलता आपण मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय दादांना आपण सर्व श्रद्धांजली अर्पण करूया. गेल्या 5 महिन्यापासून श्रीकांत आबांच्या माध्यमातून शहरामध्ये दादांच्या प्रत्येक मासिकाच्या निमित्त वेगवेगळे कार्यक्रमाचं नियोजन होत आहे आणि हे खरंच चांगले अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. वृक्ष लागवड आहे किंवा इतर कार्यक्रमाबरोबरच आज विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सायकल वाटपचा जे कार्यक्रम केलेला आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, शाळेतले सर्व विद्यार्थी. दादांबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु आता ऊन आहे आणि सगळी मुलं उन्हात बसलेली आहेत. परंतु थोडक्यात सांगायचं म्हणलं तर असा राजकारणी होणार नाही. भविष्यकाळ तर वेगळं, परंतु वर्तमान काळात सुद्धा अवघड आहे. कारण समाजकारण आणि राजकारण याची सांगड घालत असताना राजकारण समाजकारणाला कधी वरचढ झालेलं नाही त्यांच्याकडून, आणि तसं होणंही फार कठीण आहे. त्यामुळं त्यांची आठवण येणं सगळ्यांना साहजिकच आहे. त्यांचा जो विचार आहे तो विचारच अशा कार्यक्रमामधून कुणाला सुचून तो हळूहळू जागृत व्हावा आणि भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तो विचार मोठा होऊन त्याचा समाजासाठी, राजकारणासाठी नक्कीच फायदा व्हावा अशी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा विनम्र दादाच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि श्रीकांत आबांचं असे कार्यक्रम घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण आपण ती एक विचार, ती एक भावना, ती एक आठवण जी गेल्या 5 महिन्यापासून जपताय, दैवत ठेवताय आणि त्यामधूनच हे कायमस्वरूपी जे काय असे उपक्रम होणार आहे ते कायमस्वरूपी पंढरपूरकरांच्या लक्षात राहणार आहेत. तुम्ही जे आता लिंक रोडला लावलेलं जे वृक्षारोपण आहे, माझ्यासारखा अधिकारी परत कधी पंढरपूरला येईल बदली होऊन गेल्यानंतर, त्या रोडनं जाताना मला नक्कीच तुमची आठवण येणार आणि दादांची आठवण येणार. कारण तुम्ही मासानिमित्त 3-4 महिन्यामध्ये लावलेले ते डिवायडरमधली झाडं आहेत. आणि ती झाडं काय जाणार नाहीत, काळ बदलला तरी ती डिवायडर तसंच राहणार आहे, झाडं तशी राहणार आहेत. त्यामुळे अशा काही जे काही उपक्रम आहेत जे चिरकाल टिकणारे आहेत त्या आठवणी तसं जागृत राहणार आहेत. याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि मला कार्यक्रमाला बोलवलं याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरंच दादांचं जर आपण विचार लक्षात घेतला तर आजचं उन्हातलं दादांना आवडलं नसतं, कारण मुलं उन्हात बसलेली आहेत आणि तुम्ही काय कार्यक्रम घेताय असे म्हटले असते कदाचित. त्यामुळं माझी विनंती आहे की आपण कार्यक्रम लवकर संपूया. मला बोलवलं याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.